हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आज जग प्रसिद्ध आणि जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणून उत्साहित लोक करत आहेत. आणि ख्रिस्ताचा जन्म अशासाठी झालेला होता की तुम्ही आणि मी पापी आहोत, आणि आपल्या सर्व पापी लोकांसाठी तो पृथ्वीवर मानव अवतार म्हणून या पृथ्वीत घेऊन आला. आणि मानवाला त्यांनी मानवावर प्रेम कसं करावं हे शिक्षण देण्यासाठी परमेश्वर पित्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला, म्हणजे देवाला स्वतःला मानव एक रूप म्हणून जन्म घेऊन आला. हालेलुया. आणि माणसामध्ये प्रीती, दया, शांती, समाधान, सेवा, हर परिस्थितीमध्ये माणसाला त्यांनी वरदान आणि एक एक गिफ्ट दिलं. आज आपण बघतो की बरेच लोक त्याला नाताळचा सण म्हणजे नात जन्माला आलेला आहे, हालेलुया, याचा सण साजरा करतात. आता सण साजरा म्हणजे त्याचा अर्थ आहे की त्यांनीच फक्त या पृथ्वीमध्ये मानवासाठी, या जगाच्या सर्व गोष्टीसाठी आणि व्यक्तीसाठी स्वतःचं बलिदान म्हणून देण्याची जबाबदारी घेतली. हालेलुया. आणि त्याची आई जी होती ती मरिया, म्हणजे तिला स्त्रियांमध्ये धन्य म्हटलेली एक स्त्री होती. आणि तिने त्या काळामध्ये परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलं स्वर्गीय देवदूताद्वारे, आणि पृथ्वीवर तिला एक सुंदर बाळाची देणगी देण्यात आली. आणि या पृथ्वीवर तिने त्या देणगीचा स्वीकार केला आणि या जगात चांगलं व्यक्ती म्हणून बनवण्याचं मुलाला त्यांनी परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे एफिसी करासमध्ये 4 वचनामध्ये तसं दिलेलं आहे. आणि अनुवादमध्ये 11 ते 18 पासून दिलेलं आहे की मुलांना चालता फिरता बोलता आणि सर्व काही गोष्टी शिकवताना की परमेश्वराच्या नावातच शिक्षण द्यावं, असं या स्त्रीने या जगामध्ये, म्हणजे ती आपल्याला दिलेली योहान 19:25-26 वचनामध्ये ती आई म्हटलेली आहे. आणि या आईचा सन्मान आजच्या दिवसामध्ये होते. तर तुम्हाला माहिती आहे की मध्ये 2 अध्यायामध्ये हेरोदाच्या बाबतीत तिकडे लिखाण केलेलं आहे. आणि हेरोदाने 2 वर्षाच्या काळात जी काही मुलं आहेत ती मारायची तयारी केलेली होती. आणि 3 ज्ञानीचा सपोर्ट घेतलेला होता, अधिकार घेतला त्याने की जगातले हुशार माणसं कोण कोण आहेत. हालेलुया. त्याच्यामध्ये भारत देशातला एक शास्त्री म्हणून होता. हालेलुया. आणि या शास्त्री आणि शोध करणारा, तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत शास्त्री लोक, याचक लोक अद्यापर्यंत येशू ख्रिस्ताच्या अपोजिट जाणारे व्यक्ती आहेत. हालेलुया. त्याच्यात तुमच्या आणि माझ्यासारखे किती लोक आहेत माहीत नाही की आपण पापाद्वारे येशू ख्रिस्ताला किती दुखावतो किंवा किती शळतो हे आपण कधी विचार करत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जो काळ होता, आणि हा काळ आपल्याला समजून घ्यायचं आहे की प्रभू येशूचा जन्म पृथ्वीवर का. रोमकरासमध्ये 10:9 वचन दिलेले, येशू प्रभू आहे असं मुखाने कबूल करशील, अंतःकरणात विश्वास ठेवशील, तेव्हा तुझं तारण होईल. प्रेषित 4:12, तारण दुसऱ्या कोणाकडूनही आकाशाखाली पृथ्वीवर असं नाव नाही मिळालं. आणि प्रेषित 16:31 मध्ये सांगितले, तुम्ही विश्वास ठेवतील तर तुमच्या आणि तुमच्या घराण्याचं तारण होईल. म्हणजे या पृथ्वीमध्ये तो जन्मापासूनच अभिषेक होता. त्याच्याबरोबर तारे सुद्धा फिरले. हालेलुया. कोणत्या दिशेला तो जन्माला आलेला आहे, तर शास्त्री लोक आणि ज्ञानी लोक हे शोध करत होते आणि त्याला शोधून काढला कोण्या दिशेला तो तारा उगवलेला आहे. तिथे पूर्वेच्या दिशेने ते चालले. हालेलुया.
आणि त्यांनी बाळ येशूचा शोध केला आणि तो गायीच्या गोठ्यामध्ये आहे. जर पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचलं, लूकमध्ये 1 अध्याय 26 पासून जर सुरुवात केली तर पूर्ण घ्या आणि 2 अध्याय पण पूर्ण घ्या. मध्ये 1 अध्याय आणि 2 अध्याय हे पण पूर्ण घ्या की येशू ख्रिस्ताची जीवनाची स्टोरी दिलेली आहे त्याच्यात, की येशू ख्रिस्ताच्या जीवनात, पवित्र मरियाच्या जीवनात, योसेफाच्या जीवनात काही काही घडल्या गोष्टी, त्याच्याविषयी पूर्ण इतिहास लिहिलेला आहे. आणि त्या पाठीमागे राजाचा राजा म्हणजे येशू ख्रिस्त होता. अशा पद्धतीचं जो हेरोद होता त्याला माहीत पडलं की योस या जगावर राज्य करणार आहे आणि माझं राज्य आता निघून जाणार आहे. तेव्हा त्याने निर्णय घेतले की यांना पाठवून की जिथे 2 वर्षाच्या खालील मुलं आहेत ती, कारण ते देवाच्या दूताने त्यांना पण स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं की तुम्ही आता ह्या वाटेला जाऊ नका, आता दुसऱ्या वाटेला, कारण हेरोद त्या बाळाचा घात आणि तो अतिशय संतापलेला होता, म्हणून त्यांनी हत्या केली. आणि आज आपल्या काही समाजामध्ये आपण असे अद्यापपर्यंत त्याच्याच मागे आहोत. हालेलुया. की आम्ही येशूच्या दुःखाला सपोर्टर नाही तर येशूची दुःख कशी वाढवावी अशा पद्धतीने आम्ही एक सपोर्टर माणसं जगात भरपूर आहे. हालेलुया. ख्रिस्ताचा जन्म ओके आहे, पण ख्रिस्ताच्या पाठीमागे जी दुःख आहे ती कुणी बघितलंच नाही. कोण्याही माणसाला तोंडावरूनच बघतात, पाठीमागून कोण बघत नाही. हालेलुया. आणि मारायचं असेल त्या पाठीमागून मारणार, त्याला तोंडाजवळ मारणार नाही. हालेलुया. हालेलुया. अचानक कब्जा आणि अचानक हल्ला करणार. हालेलुया. आपण ख्रिस्ताचा स्वीकार केलाय, ज्यानी हे शास्त्र म्हणून स्वीकारते आणि हे शास्त्राच्या वचनावर भरवसा देऊन चालतो, तोच फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखू शकतो. बाकी कोणताच मनुष्य येशू ख्रिस्ताला ओळखू शकत नाही. रोकरस म्हणजे 10 वचन, येशू प्रभू आहे असं तू मुखाने कबूल करशील, अंतःकरणात विश्वास ठेवशील, तेव्हा तुझं तारण आहे. हालेलुया. आज जर आपल्या समाजामध्ये जर बघितलं, सगळ्यांच्या घरी लाईट आहे, स्टार आहे, बरेच तिकडे, तर तिकडे समजते की इथे ख्रिस्ती लोक राहत आहेत. हालेलुया. पण प्रत्येक मानवाला परमेश्वराने तसाच निर्माण केलेला आहे की मत्ते 5:16 तुमची सत्कृत्य पाहून परमेश्वराची गौरव करावे. डोक्यावर लाल टोपी टाकली का काय आहे, क्रिसमस सुरू झाला. हालेलुया. हा जो लाल टोपी डोक्यात ठेवणारा हा दानशूर व्यक्ती होता. प्रत्येक गरजवंतांना मदत करण्यासाठी धावणारी एक व्यक्ती होती आणि या व्यक्तीने परमेश्वराच्या नियमाप्रमाणे गरजवंतांच्या आज्ञा पाळून तो पूर्ण करण्याच्या प्रयत्नात धावत गेलो, तेव्हा त्याचं नाव प्रसिद्ध झालं. पण लोकांनी त्याच्यावर आता वेगळ्या परिस्थितीचे चित्र बदलत गेले. हालेलुया. कारण मनुष्य आध्यात्मिक गोष्टीमध्ये नाही. एक झाड ठेवलं म्हणून माझा क्रिसमस झाला, की माझ्या घरात लाईट झाला तो पण क्रिसमस झाला, माझ्या घरात एक स्टार झाला म्हणून क्रिसमस झाला. दानियल 12:3 मध्ये दिलं, तुम्ही ताऱ्याप्रमाणे चमकतील. कारण मार्क 16 ते 15 पासून वचन दिले, तुम्ही जा संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हालेलुया. योहान 15:16 वचनामध्ये, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडले, नेमले, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमची फळं टिकावी. परमेश्वर मत्ते 12:36 मध्ये वचन तसं दिलेलं आहे, तुमच्या सर्व कर्माची फळ शेवटला प्रत्येक व्यक्तीला तो बघणार आहे. आपण लोक आहेत, माणसाचा उत्साह आहे, बरेच लोक आहेत, बरेच लोक पवित्र शास्त्र घेऊन असणारे, प्रचार करणारे, सुवार्ता सांगणारे, ते पण आपल्या घरावर डेकोरेशन तयार करतात. हालेलुया. आपलं डेकोरेशन घराचं कसं असते माहिती आहे का? आता मी प्रचार करतो बरोबर, हे डेकोरेशन आहे. एवढा पब्लिक जो येतो त्यांच्या जीवनामध्ये देवाच्या गोष्टी शिरतात आणि त्याला इकडे 4-12
ते वचन 2 धारी तलवारीसारखं जीव आत्मा म्हणजे आहे ना, मनातल्या सर्व बंधनं तोडणारा तो एक देवाचा आत्मा आहे, एक वचन आहे आणि देवाचं एक शिक्षण आहे. हेच मनुष्यासाठी खूप महत्वाचं आहे. हा जो खर्च आपण करतो ना, हे सगळं डेकोरेशन तेच एका गरिबाच्या कुटुंबाला त्याच दिवशी जर मदत केली असेल तर तो मनुष्य आपल्या जीवनात एक शांतीने व आनंदाने भरला जाईल. आता बघा, येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेला ज्ञानी लोकांनी काय काय घेतलं? सोनं, ऊत आणि हार्दिया हे घेऊन लोक त्याला भेटी द्यायला गेलेले. आपण काय भेटी देणार? गरजवंता लोकांसाठी. आज आपल्याला अद्याप जाणीव नाही प्रभू ख्रिस्ताची आणि ख्रिस्त शिक्षणाची आणि ख्रिस्ताच्या नियमाची. येशू ख्रिस्ताचा जन्म हे शक्य आहे, मी नाही सांगू शकत नाही. तो मानव सर्व जातीसाठी आला. धर्म परिवर्तन नाही, वादविवाद नाही, त्याचं प्रेम वेगळं होतं. गरजवंत, दुःखी, समस्या, संकट, निराशा, आपत्तीत कोणत्याही दुःखाला तो धावत जायचा आणि स्वतःचं बलिदानपर्यंत देऊन तो मोकळा झाला. तर तो गायीच्या गोट्यामध्ये जन्म असा घेतलेला त्याने की लोकांना जाग करावं. आज बघा, त्या गायीचं आणि आईचं एक नातं ठेवलेलं आहे. गायीचं आणि आई, एका बाजूला गायी एका बाजूला आई, बरोबर ना? दोनच शब्द आहे. कारण आईच्या जीवनात दूध नसलं तर गायीचं दूध पाजवावं लागते, बरोबर? म्हणून ख्रिस्ताचा जन्म फुकट नव्हता, गायीच्या गोट्यामध्ये गेला. मी पहिल्या काळामध्ये मोठ्या माणसाकडून ऐकलेल्या गोष्टी होत्या, वयस्कर माणसाकडून. कारण गाय आहे ना, गायीने किती पोट भरलं तरी तिच्या एका बाजूला खड्डा आहे. तर येशू ख्रिस्ताला कोणी जागा दिली नव्हती. त्याची इतिहास मी ऐकलेले आहेत. लहान असताना काही मोठी माणसं होती, ते लोक कधी प्रभूच्या गोष्टी मला सांगायच्या, तर मी काही गोष्टी डोक्यात ठेवलेल्या आहेत त्या. तर त्यावेळेला काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतो त्याच्या, की त्या गायीने हालेलुया प्रभूला त्याच्या घरात जागा दिली आणि तिथे म्हणजे गोवाणी खाली होती. हालेलुया. त्यावेळेला ते ढोरे चालायला गेलेले, पण त्या जागात त्यांना मिळाले, त्याच्यामध्ये ते बाळ ठेवलं. हालेलुया. तर ते लोक असं सांगतात, त्या गायीने जागा दिल्या म्हणून सैतानाने तिच्या कुशीमध्ये लात मारली. म्हणून गायीने किती पोट भरलेलं असेल, तिच्या कुशीमध्ये खड्डा असते. तुम्ही बघा पाहिजे जाऊन, कारण मी लहान असताना तो बघितलेला आहे. हालेलुया. कारण आमच्याकडे पण गाय होती. हालेलुया. 2 गोष्टी मी अनुभव घेतले त्याच्यानंतर एक सरडा असते. सरडा माहिती आहे ना, शिटी मारतो तो. हां. तर रात्रीच्या टायमाला, मतेमध्ये आपण 26 अध्याय वाचलेला आहे, तो रात्रीच्या टायमाला ना प्रार्थना करायला गेली. तेव्हा तिथे बघा, या घरामध्ये एक कोळी त्याला सांगतात ना, जाळं विणवणारा. हालेलुया. आणि तो जाळं विणवतो आणि मच्छर येतो, त्याला पाखरे असं चिकटतात आणि तो येऊन खाना खातो. हालेलुया. कोण? त्याला कोळी बोलतात, कोण सुतार बोलतात, काय काय नाव आहे त्यांच्यामध्ये. हालेलुया. तर त्याने काय केलं, रस्त्याला जे सैनिक आले पकडायला त्याला, तर रस्त्याला त्यांनी पटापट 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 जाळ विणून घेतलं. सैनिक अंगाला लागते ना ते, तर सांगते इकडून नाही, ते असलं म्हणजे रस्ता तिथे वशिक जागा पडलेली असते. जिकडे ते उत्पन्न झालं की ती वशिकाची जागा आहे. तर तिकडे सरडा होता, त्याने शिटी मारली इकडे सायाचं. हालेलुया. आणि तो सपोर्ट त्या शैतानाने केला. हालेलुया. आणि तिकडे येशूला पकडण्यात आलं, असं एक गुण होते ते. हालेलुया. तर बघा, एक काही इतिहास आहे, तो जुन्या लोकांच्या स्टोऱ्यांनी ऐकलेला, मला माहित नाही. हालेलुया. पण तुम्हाला सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या लोकांच्या जीवनासाठी यासाठी आलेले आहेत की
हर मानवाचं तारण व्हावे. म्हणून मी ख्रिसमस दिवस साजरा करत नाही. कारण तुम्ही बघा, आता मध्ये 2 अध्याय वाचायला सुरुवात करा की तुम्ही मला सांगणार की बायबलमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. मग तुम्ही तो उत्साहाचा आनंदाचा दिवस आहे, लूकमध्ये पण आहे, ते पण मी सांगतो तुम्हाला. 2 अध्यायामधून सुरुवात करा सांगते. हालेलुया. 1 अध्याय ते 2 अध्याय. तर त्याच्यामध्ये त्या लोकांनी खूप उत्साह केला, आनंद आले, देवदूत आले. त्याच्यानंतर मिसर देशामध्ये रातोरात जायला सांगितलं. रातोरात. आता आपल्यामध्ये किती लोकांचं सिस्टम चेंजिंग आहे माहिती आहे? काही लोकांनी ते ख्रिसमस 24 तारखेलाच फायनल करून टाकला, झाला ख्रिस्ताचा जन्म. हा माणूस मार्च 7चा दिले. तुम्ही शास्त्र म्हणून शिकवतात ते मनुष्याचे नियम. मनुष्याचे नियम देवाला आवडत नाही. ज्यांनी मान्य केलेल्या कॅलेंडरच्या नियमानुसार, म्हणजे आज इसवी 2025ला सुरू झालं येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. पण 25 तारखेला नाही, तो मार्च आणि एप्रिलच्या प्रमाणित दिशामध्ये असे महिने होते. हालेलुया. आणि हा इंग्रजाचा काळ आहे. ते इंग्रजी हे शास्त्रात आहे बघा, हे कॅलेंडर आहे. हालेलुया. हालेलुया. आता हे कॅलेंडर दिलेलं आहे जानेवारी. कोणतं? 1 जानेवारी. हालेलुया. तर 1 जानेवारी म्हणून इसवीसन सुरू केलं गेलं. बरोबर की लूक 2 अध्याय 21व्या वचनामध्ये तसं दिलेलं आहे. येशू ख्रिस्ताचा जन्मानंतर त्याला मंदिरात समर्पण सुरू झालं आणि त्याचं नाव येशू ख्रिस्त म्हणून ठेवण्यात दिलं. सर्व गोष्टीमध्ये यशस्वी व्यक्ती हेच आहे, म्हणून त्याचं नाव टाकण्यात आलं येशू म्हणून आणि प्रभू म्हणून पण. म्हणजे तो देव पण आहे आणि तो यशस्वी व्यक्ती आहे, सर्व कामामध्ये यशस्वी आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. तर त्या 2 अध्यायामध्ये त्याच्यात स्पष्ट भाषांतर करून दिलेलं आहे. 3 ज्ञानी लोकांनी फसवलं आणि त्यानंतर बघा, 3 ज्ञानी लोकांनी फसवल्यानंतर त्यांनी काय सुरुवात केली असेल? हालेलुया. हेरोद आणि माणसं पाठवली. 2 वर्षाच्या खाली जेवढी इस्रायलमध्ये लोक आहेत त्यांची त्यांनी कत्तल केली. काय केलं? मारून टाकलं. हालेलुया. मग तुम्हाला काय वाटते, तुमची जर मुलं मारली तर तुम्ही खुश होतील का? आवाज काय निघत नाही. मग हा सण करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? हा दुःखी आहे का सुखाचा आहे? तुम्ही एक स्त्री आहे, बरोबर? आज तुम्ही एका बाळाला जन्म दिला आणि तुम्ही रातोरात मिसर देशामध्ये सांगितलं आता पळा पाकिस्तानला. बरोबर? बाजूचा बाजूचा आपला देश कोणता आहे? हा, पाकिस्तान आहे ना, आहे की नाही? हालेलुया. श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, बरोबर, चायना आहे. हालेलुया. दुबई आहे. हे सगळं भारताच्या आजूबाजूला देश आहे, एशिया आहे. हालेलुया. आता तुम्ही एक अनुभव घेऊ शकतो, ही देशाची जर वाटणी झाली आणि इथून सांगितलं आता जा, आणि जी बाई बाळाला जन्म देते आणि गाढवावर बसून तिला घाबरे मध्ये ते देते, तिची काय कंडिशन असेल? हा, ती थकलेली असेल, बरोबर? नवरा जोडीला आहे, कोणी बहीण किंवा कोणते नातेवाईक जोडीला नाही. हालेलुया. आणि ज्या बहिणीला भेटायला गेलं ते 6 महिने अगोदरच तिला योहानाने जन्म दिलेला होता. हालेलुया. बघा, विचार करा, काही गोष्टी तुम्ही या शास्त्रात शिक्षण आहे, कारण एवढं आपल्याला द्यायला वेळ नाही, वाचन द्यायला वेळ नाही, पण तुम्ही वाचू शकता. 2 अध्यायामध्ये तुम्हाला स्पष्ट भाषांतर दिलेलं आहे. हालेलुया.
आता तुम्ही एक विश्वासात पण, आणि जर त्या 2 वर्षाच्या खालील मुलाला मारलं गेलं तर तुम्ही डीजेवर डान्स करतील का? बँडवर डान्स करतील का? पहिलाच बँड बंद करा असं सांगतील. काय वाटते तुम्हाला? कारण आजपर्यंत कोणताच धार्मिक माणूस अद्याप परिपूर्ण झालेला नाही. शास्त्राप्रमाणे चालत नाही ना, वागत पण नाही. उलट शास्त्राचं नियम तोडतात. मार्क 9:42 प्रमाणे, हालेलुया, आणि मार्क 7:7 प्रमाणे, हालेलुया. मी विचार करतो ह्या जगात एवढे लोक आहेत आणि धार्मिकता घेऊन, पवित्र शास्त्र घेऊन, पवित्र शास्त्राचं स्टडी करतात, बायबल स्टडी करतात, बायबल कोर्स करतात, PhD करतात. मग आम्ही अद्याप आहेत कसं? आणि दुसऱ्याला सांगतात मूर्ती पूजा करायची नाहीये, पण तुम्ही काना मात्र मध्ये 24-35 काना मात्र का रद्द करतात? पवित्र मरियेचा अपमान का करतात? कारण योहान 19:25-26 वचनामध्ये दिलेलंच आहे, ही पहा आई, आणि आईद्वारे मुलं घडली जातात. बापाद्वारे कमी आहेत पण आईद्वारे. आणि आई मुलांना चांगलं शिक्षण पहिलं देते, बरोबर ना? मग मुलं मोठी झाली का आईचं ऐकत नाही, मग बाबाला घाबरतात. हालेलुया. मग तसं आपलं स्वर्गीय बाप आहे. म्हणून प्रभू येशूने पण अशी प्रार्थना केली मध्ये 6:9 हे आमचे स्वर्गीय बाप, आपलं जीवन ख्रिस्ती या नात्यामध्ये एक पवित्र आत्म्यामध्ये जोडलं पाहिजे. आज बरेच लोक भौकत चालले, त्या पास्टरच्या मागे, त्या पास्टरच्या, अरे जा कोणा मागे, पण याच्या मागे कधी जाणार तुम्ही? तुम्ही ह्याचा वापर कधी करणार? तो माणूस आहे, कधी पण उडेल, मी पण कधी पण जाईल. मी नेहमी लोकांना सांगतो हे शिका, माझ्या मागे नका लागू, याच्या मागे लागा. तुमचा विश्वास मेला तर सगळं मेलं. कारण योहान 14:1 मध्ये येशू ख्रिस्ताने ते सांगितलं. योहान 6:60 पासून सगळे शिष्य गेले. शेवटला योहान 21 अध्यायामध्ये तुम्ही वाचलं तर पेत्रानेच फक्त एक हिंमत दिली की तुम्हाला सगळं समजते. म्हणून मध्ये 4:19-20 तू माणसं धरणारा होशी, जाळी सोडलीने प्रभूला पकडला. जो माणूस 1-2 तासासाठी भविष्याने बनवू शकतो, 24 तास प्रभूच्या सहवासात सानिध्यात राहिलं पाहिजे. याचा मूळ शोधला पाहिजे. म्हणून रोमकरासमध्ये 11-13 पासून पुढे वचन दिले. 11 अध्याय पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती पडेल. मूळ झाडाला आधार देते. योहान 15 अध्याय, आपण मूळ परमेश्वर आहे आणि आपण फाटे आहे. आपल्यामध्ये जर फळ न देणारी व्यक्ती असली तर तो फाट्याप्रमाणे फेकला जाईल. आपल्याला त्या ख्रिस्ताची जाणीव झाली पाहिजे. म्हणून मी लोकांना सांगतो, मी प्रार्थना ट्रस्टमध्ये नाव असं दिलेलं आहे इमानुएल, आणि माझ्या भाचीने दिलेलं आहे, जिला मी 9 रोज त्या वेळेला प्रार्थना करायला शिकवलं की तुला येशूची आई बघायची असेल तर ती प्रार्थना कर. ही पहिली प्रार्थना आहे, स्वर्गीय देवदूताने शिकवलेली पहिली प्रार्थना. आज बरेच लोक रोजरीचा अपमान करतात. ते रोजरीचा अपमान करा, प्रार्थनेचा अपमान नका करा. ते काही देवाच्या नावाने बसलेले आहेत. तुम्ही काय करता? आजच्या दिवसात तुम्ही जर बघितलं तर अनेक लोक तुम्हाला दिसतील सूट बीट मारून, टाय बी मारून, जिंगल बॅन टिंगल बॅन सगळं चाललंय तिकडे. काय आमची प्रार्थना आहे? या दिवशी सैतान सगळ्यांना पकडतो. तुम्ही पाहिजे ते बघा. त्या दिवशी उत्साहासाठी, आनंदासाठी, मोज मजेसाठी देवाला विसरतात, वचन सोडून देतात. देवाला विसरणाऱ्याला तो बोलतो मी फाडून टाकेल. हे शास्त्र आपल्याला शिकवतं. आमचं जीवन प्रभूसाठी पाहिजे, हे शिका ना. याच्यात स्पष्ट दिलेले. जर वाचूया तुम्ही 2रा अध्याय, म्हणजे तुम्हाला काही शिक्षण माहिती नसेल तर त्यात वाचल्यावर माहिती पडेल का हा काहीतरी बकवास करतो. बरोबर?
आता शॉर्टकट मध्ये घे, एवढा टाइम नाही. 13 पासून वचन घे, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायला मिळेल. मग तुम्ही वाचू शकता, तसं नाही मी सांगत, पण आपल्याला प्रवचनासाठी तेवढी वेळ नाही. वचन 13. ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिस्र देशात पळून जा, आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे. वचन 14. मग तो उठला आणि बालक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिस्र देशात निघून गेला. वचन 15. आता तुम्हाला सांगतो बघा, आता विचार करा का गेला, तर 11व्या वचनापासून सुरुवात कर, म्हणजे पूर्ण तुम्हाला समजेल की ते अशासाठी का गेला. कारण 3 ज्ञानी राजे आले, त्यांना सगळं दान अर्पण केलं आणि गपचूप त्यांना सांगितलं की तुम्ही आता पळा, स्वर्गीय देवदूत काय सांगतात. वचन 11. नंतर तो त्या घरात गेले, तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्याने पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. काय सांगते, त्यांनी पाहिलं आपली आई मरिया आहे का नाही, आणि त्याने काय सांगितलं, पाहिलं आणि त्याच्या पाया पडला आणि त्याला नमन केलं. मग काय सांगते बघ, मग आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊन व गंधरस ही दाने त्याला अर्पण केली. वचन 12. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यावर ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशात निघून गेले. बघा, त्यांना देवाने सुचवलं, एक सूचना दिली की आता हेरोदाच्या वाटेला जाऊ नका, तुम्ही कुठल्या वाटेला जा, कुठल्या वाटेला जा, आता दुसऱ्या वाटेला जा. 13 पासून. 13. ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिस्र देशात पळून जा, आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा. बघा काय सांगितले, काय बोललं, बालक व आई स्वप्नात त्यांना म्हटलं ना की बालक आणि आई यांना घेऊन मिस्र देशात पळून जा. पळून जाणारा माणूस कसा असतो, काय वचन सांगितलं बघा जरा, बालक व त्याची आई यांना घेऊन मिस्र देशात पळून जा. पळून जाणारा माणूस घाबरा असते की नाही, हा, पळून जा, आता मारणार आहे तुम्हाला, डॅडी मारणार आहे, कोण नाही तर आता मारेल असं. अरे बरोबर की नाही. मी सांगेपर्यंत तू तिकडेच राहा, बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करत आहे. अरे विचार, आता तुम्ही विचार करा, हा सण करायला पाहिजे का? जन्म झाला माहिती आहे, पण मागे काय झालेलं आहे, त्याच्या पाठीमागे काय झालं ते थोडंच बघा का नाही. एकच वचन घेऊन आखी दुनिया चालेल का? हा, तिथे योहान 1:18 एक पास्टर होता, त्यांनी प्रवचन दिलं, देवाला कोणीच पाहिलं नाही, मग ते 5:8 जे अंतःकरण शुद्ध ते धन्य देवाला पाहते. हा, योहान 8:24 मी तो आहे असा विश्वास न धरण्यास तुम्ही आपल्या पापात मरा. योहान 15:4-7 अरे देवाच्या गोष्टी तिकडे आहेत. योहान 10:35 काय सांगते, ज्याला देवाचं वचन प्राप्त झाले त्याला देव म्हटलं तरी ना. अरे हे शास्त्र भरपूर गोष्टी आहे, हे सगळ्याच माणसाची मानसिकता नाव क्लिअर असते असं नाही. माझ्यात पाप असलं तर मला बायबलचं एक पण वचन आठवणार. पहिल्यांदा पाप खाली करा, न ख्रिस्ताला स्वीकारा. वचन 14. मग तो उठला आणि बालक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिस्र देशात निघून गेला. कुठे गेला? रातोरात मिस्र देशात काय केला? निघून गेला. वचन 15. आणि हेरोदाच्या मरणापर्यंत, बघा त्याने काय सांगितलं, हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. तिकडे राहिला. मी आपल्या पुत्राला मिस्र देशातून ते बोलवलेलं आहे. हे जे प्रभूने
जे संदेष्टाच्या द्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. संदेष्टाच्या द्वारे जे सांगितलेलं होतं ते पूर्ण असे झाले. विचार करा, प्रभूने कोणत्या भाषा आपल्याला दिलेल्या आहे, शिकवलेल्या आहे, मार्गदर्शक केलेलं आहे, घडवलेलं आहे. बघा तो काय सांगते, मागी लोकांनी आपल्याला फसविले. बघा काय बोलला, त्यांना फसवलं म्हणून हेरोद अतिशय संतापला. हे वचन सांगते का मी सांगते? हा, मग काय संतापला जरा बघा, घिऱ्या केल्या का नाही? बघा 2 वर्षाच्या खालील जी मुलं होती ती माणसं पाठवलं आणि जिवंत मारलं त्याला. मग काय तुम्हाला वाटतं सण करायला पाहिजे? हा, जर आपल्या मुलांना काय झालं तर नुसता ताप आला, खोकला आला तरी सण करायच्या मागे लागते का? तुम्हाला खायचं पडले का सांगेल, भांडण होईल का नाही घरामध्ये? हा, तुम्हाला काय वाटते या विषयावर? मी चुकीचं शिकवतो, हे शास्त्र चुकीचं शिकवते काय आहे? शास्त्र सही आहे ना, मग मी पण बरोबर आहे ना, असं आहे. हे शिका. आम्ही प्रार्थनेला जातो, शिकायला जात नसेल तर भविष्य तुमचं बरबाद आहे, 0-0 आहे, काय कामाचं नाही. नाही तर मग ते 7:21 प्रभू तुझ्या नावाने भूते काढले, चमत्कार केले, तो बोलतो अरे अनाचार करणारा निघून जा. तो डायरेक्टली वार तो आपल्याला हाच करणार आहे. अरे रिया, म्हणून पहिल्यांदा शिक्षण घेताना, वचन घेताना हे रद्द करण्याचा आपल्याला हक्क दिला नाही. मग ते 24-35 आकाश पृथ्वी नाहीच होईल पण वचन नाहीच होणार नाही. हे शिका. आज किती वर्ष झाले, 2025 मध्ये आले तरी आले क्रिसमस उठत नाही. बरेच लोक भोगून गेले. हालेलुया. अद्यापपर्यंत त्याच्यातच उतरत आहे. तो काय करेल? तेव्हा आपल्याला कर्माची फळं कुठे भोगायला मिळते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रोज मटण आणा ना, रोज खा ना. हालेलुया. जे पाहिजे ते रोज खा. हालेलुया. आता ते घाणेरडे फोड येण्याच्या तयारीत आहे आणि लोक भोगत जाते. कुठला सण आला? अरे काय बनवायचं, बनवा ना, खा ना, प्या ना, मजा करा, वाटलं रोज करा. का रोजची भाकर प्रभू येशूने मते 6-9 पासून शिकवलेली भाकर आहे. एकच एवढी प्रार्थना इम्पॉर्टंट आपल्यासाठी ठेवलेली आहे ना की त्याच्यात सगळं समजते. सगळ्यात प्रीती करता येते, कोणाशी नफरत, द्वेष, सेवा काहीच करता येत नाही. तर बघा पुढे काय सांगते. इर्मया संदेशाच्या द्वारे ते सांगितले होते त्या समय पूर्ण झाले. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकानं एक शिकायचं आहे की परमेश्वराच्या मार्गानुसारचा जो अनुभव आहे. त्यानंतर लूक 2:21 वचन बघा. 8वा दिवस होतो. आता 8वा दिवस कधी होतो? तुम्ही 31 तारखेला म्हातारा जाळतो ना, तुमच्या घरातला नाही तर म्हातारा जळतो म्हणजे म्हाताराला मारायचा विचार केलाय का काय केलाय? हालेलुया. अरे तो काय सांगतात, पुतळा शेतामध्ये ठेवतात, तो माहिती आहे ना, तसं बनवतात की नाही? जुना मनुष्य गेला करेन ती करत दुसऱ्या बद्दल 5-17 जुने ते होऊन गेले ते म्हणून. आमच्या गावात मी पहिला करणार तोच होता. पण तेव्हा माहिती नव्हतं मला हे पवित्र शास्त्र असं आहे. मी तुमच्यासारखा मानवी रीतिरिवाजाप्रमाणे मी पण जगत होता. मी पण अस्सल मूर्तीपूजक होता. हालेलुया. पण त्या जिवंत देवाने मला जिवंत शिकवण दिलं, मार्ग दिला. तेच मी आज तुम्हाला शिकवते. खोटं खोटं सगळं कामं करायचं. हालेलुया. काय फायदा त्याचा? काय फायदा? काहीच नाही. आपल्या खिशातले पैसे घालवण्याचा हा सण आहे. गरिबी बनवण्याचा सण आहे, श्रीमंत बनण्याचा सण नाही. लाईटीचं बिल वाढणार, दुकानवाल्याचे फायदे होणार, तुमचं नुकसान होणार. बरोबर की नाही? हा, लाईटीला पाहिजे, लाईटी आणायला पाहिजे, स्टार लावायला पाहिजे, चित्र बनवायला पाहिजे, हे बनवायला पाहिजे, काय काय बनवायला पाहिजे. तो पैसे खिशातले निघतील, कमवायचं आणि गमवायचं. गरिबी होणार का श्रीमंत होणार? देव सांगे तुला पैसे देऊन फायदा काय? हा उत्साहाची गरज नाही. हे पवित्र शास्त्र घे, लोकांना दे, शिकव, मार्गदर्शक कर, घडव, बनव, तयार कर.
ह्याची गरज आहे ना, बरं आण खाण दुसऱ्यांना पण दे, गरीब कोण आहे आजूबाजूला, हेच ते 9:22 आहे. आजच्या काळ आहे ना, हे भेटी देण्याचं काम आहे. हे जसं येशूला भेटी दिल्या ना, तसं आपण पण एकमेकांना भेटी द्यायची, गरीब गरजवंत लोकांसाठी. हे काही डेकोरेशन घेऊन आपल्याला काय त्याचा फायदा आहे? आपलं लाईट बिल जाते, बरोबर, ते 200, 500, 1000 रुपये काय जाते, ते जाते काय फटाका वाजतात, ते बँडवरचा पैसा येतो, हे सगळं जातो. हालेलुया. वेस्ट खर्च करू नका. मग सांगता आपली महागाई वाढली नाही, महागाई वाढवली, तुम्ही वाढवली. कारण अशा गोष्टीसाठी देवाने आपल्याला पैसा दिला नाही. लूकमध्ये 11 ते 15 पासून वचन जर वाचलं, आपला लूकमध्ये 15 ते 11 पासून वचन वाचलं की उधळ्या पुत्राविषयी गोष्टी दिलेल्या. बापाचं धन घेतलं, मजा केली, तर देवा काय त्याला पैसे दिले का? त्याला खायला दिलं का? नाही. त्याला स्वतःला समज आली ना, मग तो काय सांगते, बाबा तुमच्या विरुद्ध मी स्वर्गाविरुद्ध पाप केलं. एक गरीब आहे ना, त्या गरीबाच्या घरी जा, त्याची कशी चूल पेटते न, कसा त्याचा घरामध्ये किती सामानात भरलेला आहे ते जाऊन बघा ना. तुमचं बघा, तुमचा वेस्ट खर्च कुठे होते. तुम्ही मालक आहेत, तुम्हाला वाटेल ते, पण शेवटी देवाच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. पैसा आल्यानंतर पैशाची किंमत पण ठेवा. कशा पद्धतीने माहिती आहे का? गरीब आणि गरजवंताचे. तुम्ही खूप श्रीमंत होईल, भरपूर वाढेल, भरपूर देव देईल आणि भरपूर परमेश्वर मोठा आशीर्वाद करेल. गरीब वांदा नाही, एक दिवस श्रीमंत होईल. कारण देव आहे तर तुमच्या जोडीला गरिबी कधी दिसणार नाही. हालेलुया. आता लूकमध्ये बघा 2 अध्याय 21 वचनामध्ये दिलेलं आहे. 8वा दिवस म्हणजे सुत्तेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे ते उदरात समवण्यापूर्वी देवदूताने बघा. म्हणून 1 जानेवारी इसवी सन 2025 सुरू होते, तेव्हा 1 जानेवारीला आज जन्म झालेला आहे. पण त्याचा जन्म झाल्यानंतर त्याला मिस्र देशात 8 दिवस राहायला लागले आणि हेरोद मेला. त्याच्यानंतर तो आल्यानंतर काय झालं, म्हणून तो म्हातारा जाता बघा, सांगतो जुना माणूस गेला. तो जुना माणूस गेला नाही, तुम्ही जुने आहेत तिथे जुनेच आहेत, अद्याप नवे झाले नाही. समजलं? तो हेरोद गेला, त्यानंतर प्रभू येशू परत आपल्या नाझरेत गावी आला. हे वचन घ्या, हे पहिला अध्याय, दुसरा अध्याय दोन्ही वाचा. लूक आणि मत्ते आणि लूक हे दोन्ही अध्याय वाचा. याच्यात सगळा इतिहास आहे. हे काही वर्ष अगोदर हे मी प्रवचन हमेशा देतो आणि हे प्रवचन माझं अनेक तुम्हाला याच्यात मी क्रिसमसच्या अगोदर देतो, अगोदर नाही, अनंत झाल्यात पण ते देतो की लोकांना सुचवतो. तुम्ही बायबल ओपन करा, वचन घ्या, शिक्षण घ्या, ज्ञान घ्या, त्याच्यानंतर शिका की हा सण करायचा का नाही करायचा. गलिती करासमध्ये 4 अध्याय 10 वचनमध्ये दिलेले सण वार मनाचे काय सांगते, सण वार हे जे तुम्ही करतात तर त्यामध्ये बघा की मी जे केलेले श्रम हे व्यर्थ नाही. जर वचन घे, गलिती करा 4 अध्याय 10 वचन. वार महिने अरे सणाचे काळ व वर्ष ही तुम्हीच पाळतात. तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित ती व्यर्थ झालेली असती अशी मला तुमच्या संबंधी मला भीती वाटते. काय सांगते, वार आणि सणाचे काळ हे तुम्ही पाळतात तर मला तुमच्या संबंधी काय वाटते, भीती वाटते. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकाला सणाकडे लक्ष द्यायचंय. कोणता सण आहे? खाण्यापिण्याचा नाही, सण सहन करण्याचा आहे. हे पवित्र मरियाच्या दुःखाला आम्हाला सहकार्य व्हायचं आहे. हालेलुया. वेळ नाही आहे म्हणून इफिसियन्स 5 वेळेचा सदुपयोग नेहमी करा. मी बोलला ना, नंतर आठवड्याभर रोज मटण चिकन काय खायचं ते खा. नुसता तो डेकोरेशनला खर्च केलाय ना, त्याबद्दल काय करा, घरामध्ये पूर्ण रेशन भरून ठेवा ना, आपल्या मुलाबाळांना द्या. त्या दिवशी एवढा खर्च वेस्ट करतात ना, तर तुमच्या मुलांना बरे कपडे द्या, त्यांना प्रेम द्या. तोच तुमच्या घरात बाळ जन्माला आहे.
त्या बाळाची स्तुती करा, बस. त्याला 2-3 फटके लावू नका. ते दिवस ते त्या बाळाला प्रेम द्या त्या दिवशी, की बाबू बरं आहे का, असं तसं खुश खायला पाहिजे, काय करा. हां, झाला ख्रिस्ताचा जन्म. ख्रिस्ताचा जन्म कुठे आहे तो मी तुम्हाला सांगतो. कोरिन्थीकरास पहिल्या पत्रात 3:16 आणि 17 वचन तुमच्यामध्ये आहे. योहान 3:3 नव्याने जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. नवीन जन्म योच आहे. इस्रायलच्या गुरुला शिकवलेलं. आमचं पाप आहे ना, त्यापासून आम्ही बाहेर उतरतो ना, तो आमचा खरा जन्म आहे. पण आजच्याच दिवशी सैतान आपल्या सगळ्यांना, बऱ्याच व्यक्तीला पकडतो असा की याच दिवशी मोह जास्त. मग पेणं खाणं जन्म असा आहे. आमचा जन्म पापमय. म्हणून आपल्या सगळ्यांना शिकायचं आहे, शेवटला तिकडे जायचं आहे. त्याची नेहमी आठवण ठेवा. आणि जर आपण आठवण ठेवली तर परमेश्वर आपली आठवण हमेशा ठेवणार आहे. म्हणून हा सणात आहे ना, खा ना, मी बोलतो ना, 1 जानेवारीला आपल्या इकडे बघा सगळं करा. कारण त्या ख्रिस्ताचा जन्म जो आहे तो उत्साही काय, आनंदाचा आहे. कारण तो आमचा बाप आहे. तो मेलेला बाप नाही, तो जिवंत बाप आहे. आणि जिवंत बाप आजपर्यंत आमच्या बरोबर आहे. मत्ती 28:19-20 वचनामध्ये सांगितले, मी युगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. म्हणून ख्रिसमसचा काळ जर तुम्हाला शोधून काढायचं असेल तर पहिला पश्चाताप करा. तेव्हा तुमचा जन्म ख्रिस्तामध्ये झाला पाहिजे. आणि आज तुम्ही ख्रिस्तामध्ये हा नवीन जन्म घेतलेला आहे, या वचनाद्वारे, शिक्षणाद्वारे, नियमाद्वारे. आणि जर हा जन्म तुम्हाला जर मिळाला तर तुमचं भविष्य चेंज होईल. आणि तुमच्या घरात कधीच कमी नसणार. कारण राजा घरात असला तर सर्व काही त्याचंच आहे. हालेलुया. आज तुम्हाला माहिती आहे, मी एवढं वर्ष सेवा करतो, मला काही कमी घेतले देवाने. हा ना, खाण्यापिण्या कुठल्या गोष्टी जे मिळतो खातो पितो आहे, माझ्यावर एवढं प्रेम आहे. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, एक शब्द रोज बोलत राहा. काय? प्रभू येशू, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. त्याला सांगायचं, प्रभू येशू, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. हा शब्द पाठ करत जायचा की मी पण तुझ्यावर प्रेम करतो, तू पण माझ्यावर प्रेम. हे जगात सगळे असे पापी जीवन जगणारे जास्त प्रेम होतं, पण देवावर प्रेम करणारं कोण नाही. तेव्हा 3:16 परमेश्वरी जगावर एवढं प्रेम केलं. एक पुत्र होता, तो पण दिला आपल्यासाठी. तरी कोणाला पण त्याची जाणीव नाही आहे की ह्या माणसाने आपल्यासाठी काय केलेलं आहे. ही व्यक्ती कोण होती, त्याला काय गरज होती. आपले नाते होते. मार्क 3:33 वचन ऐकणारे पाळणारे तेच माझे भाऊ बहीण आहे. हालेलुया. म्हणून येशूचा जन्म असा आहे, तो आपण शिकायचा, ज्याने आपल्यासाठी काय केलं. तर आपण आता शेवटच्या क्षणात आणि शेवटच्या काळामध्ये आहोत, तेव्हा आपण प्रभूसाठी काय केलं पाहिजे, तो उत्साह आणि तो आनंद त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. हालेलुया. तर आपण छोटीशी एक प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वरा, प्रत्येक व्यक्तीला प्रभू तुझ्या वचनानुसार चालण्याचा हा ख्रिसमसचा दिवस का आहे, तुझा जन्म म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक आध्यात्मिक गोष्टीच्या नियमानुसार असावा. प्रत्येकाचं जीवन आनंदित असावं. रोजची भाकर त्यांना द्यावी आणि रोजच्या भाकरीप्रमाणे आपलं भविष्य करावं. कुठलाही वायफळ पैसा त्यांनी वेस्ट करू नये. पवित्र शास्त्रामध्ये यूज करून आणि पवित्र शास्त्राचं उदाहरण समजून आणि ज्ञान घेऊन प्रत्येक व्यक्तीचं परिवर्तन व्हावं. विशेष प्रार्थना सर्व मंत्र लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, मिलिटरीवर प्रभूचा आशीर्वाद. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया.